गाईज बघा या इथं मी गाडी वगैरे धुवायला यायचं या बंगल्यामध्ये, म्हणजे इसको बोलते स्ट्रगल नाही का भाई लोग, एकदम स्ट्रगल विषय खोल कडक रे। गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। गाईज आज आपल्याला काम तसं काहीच नाही, म्हणजे आपल्याला कुठून काही ऑर्डर पण नाही आलेली आणि काहीच नाही आलेलं आहे। तर तुमचा भाऊ आलेला आहे सर्वात पहिले आपल्या ऑफिसला येऊन आज आपल्याला काम काय माहिती आहे का, इथं इथली पूर्ण साफसफाई करायची, त्यानंतर इथली पण पूर्ण साफसफाई करायची आणि त्याच्यात जर आपल्याला जर एखाद्या कस्टमरचा फोन वगैरे जर आला तरच आपल्याला काहीतरी काम राहणार आहे, नाहीतर मग दिवसभर आता आपण बघू जे जे काही काम असेल आपल्या ऑफिसमधलं किंवा गोडाऊनचं जे जे सगळं साफसफाई वगैरे करायची आहे। तर गाईज आज सगळी साफसफाई वगैरे आपण आज करून घेऊ नाही का व्यवस्थित, कारण खूप दिवस झाले आपण साफसफाई पण केली नाही। तर चला आता लवकरात लवकर लागू आपण आपल्या कामाला। अन्न करते होय, चल इकडे चल होय होय मल्हार, चल इकडे चल अय मल्हार। तर आत्ताशी आपलं झाडू वगैरे मारून झालेलं आहे भावांनो। तर आता जाऊ आपण पाणी आणण्यासाठी, कारण पाणीच नाही प्यायलं नाही का, बघू शकते तुम्ही झाडू बिडू मारलं इकडं। ही कॅन आपली, आता जाऊ आणि पाणी घेऊन येऊ सर्वात पहिले पिण्यासाठी। 11 वाजले गाईस, आणि जो बकऱ्यांचा मालक आहे तो अजून पण आलेला नाही। तुमचा भाऊ तर इथंच होता, गोडाऊनवर काम करत होता त्याच्यामुळे, आणि त्या बकऱ्या एवढ्या गागू राहिल्या गाईस प्रमाणाच्या बाहेर नाही का। आता माझा आवाज ऐकला तर शांत बसले तेव्हा काय रे, हा काय आलं, भूक लागली नाही का गाईस त्यांना, गडी अजून आलं नाही, आता कधी येतो काय माहिती, मला पण काय कळत नाही। त्याला तसं फोन केला होता, म्हटलं येऊन त्या बकऱ्यांका बघून घे। हे बघा आता आहे ते बरं आहे। पांढरे भाऊ आलेला आहे आपला, म्हणजे ज्याच्या बकऱ्या आहे ना तो, आणि त्यांनी मस्त आता साफसफाई केलेली इकडे व्यवस्थित। इथं मस्त 2 छुटकुले इकडे बसले आणि बाकीचे आता तो गेलेला आहे गाईस त्यांना चारा आणण्यासाठी नाही का, म्हणजे बकऱ्यांना आता येईल चारा आणेल, त्यानंतर इथं बाहेर थोडीफार घाण झालेली आहे ती पण तो झाडून घेईल नाही का, म्हणजे मग आपल्याला पण टेन्शन। आता इथलं काम वगैरे झालेलं आहे आणि पांढरे पण गेलाय बकऱ्यांना चारा बिरा देऊन। आपण पण चाललोय आता आपल्या आपल्या घरी जाऊ, मस्त जेवण वगैरे करू, थोडा आराम करू, त्यानंतर जायचंय थोडंसं बाहेर, जरा काम आहे त्यामुळं। फायनली आलो घरी। गाईस आता HL आणि सगळे आपले जे पोर आहे ते सगळे येत आहे खाणीवर। तर गाईस तुमच्या भावाला पण त्यांनी बोलावलं आहे आणि ते इथं पुढं चौफुलीवर थांबले। तर गाईस लवकरात लवकर जाऊ, आता काय काम आहे माहिती का, आपल्या तिकडं शूट करायचं आहे कोणत्या तरी गाण्याचं। तर चलो आपण आलेलो आता इथं खाणीवर, बघू शकताय तुम्ही। आणि आता इथं आहे आपलं गाण्याचं शूट, ओजीचं शूट आहे। तर फायनली इथं मस्त आपण गिम्बल आणि कॅमेरा सेट केलेला आहे। HL भाऊ आपला मस्त गिम्बल घेऊन बसलेला आहे
तर आता बघू लवकरात लवकर शूट वगैरे चालू करू आपलं. आपलं जे शूट वगैरे होतं ते आता झालेलं आहे आणि आता आपण सगळेजण जे आहे सगळे पोरं सगळे मित्र वगैरे आता आपण चाललेलो आहे कॅफेला, म्हणजे जरा कॉफी वगैरे पिण्यासाठी. तर गाईज तुम्ही इथलं लोकेशन वगैरे बघू शकताय. सगळे आर्मी एरिया आहे नाही का डायरेक्टली. हे बघा बंगले बिंगले एकदम खोल विषय डायरेक्ट. गाईज बघा या इथं मी गाडी वगैरे धुवायला यायचं या बंगल्यामध्ये. म्हणजे इसको बोलते स्ट्रगल नाही का भाई लोग, एकदम स्ट्रगल विषय खोल कडक रे. कंप्लीट किया है. कलयुग 3 का एक टीजर है और हमने कुछ रील्स भी शूट किए हैं जो कि हिल रेंज में लोकेशन था हमारा. काफ़ी अच्छे सीन्स आ चुके हैं और अच्छी सीनरी भी है. हमारा दोस्त है ऋषि जो गाड़ी चला रहा है. शूट वगैरे झालेलं आहे आणि HL वगैरे OJ वगैरे प्रास्टार त्यानंतर अनिकेत सर्वजण गेले आता त्यांच्या घरी. तर गाईज मी पण चाललोय आता माझ्या घरी नाही का. आत्ताशी आपण घरी आलेलो आहे आणि आपले मित्र वगैरे सर्वजण गेले त्यांच्या घरी. तर गाईज मी पण आता जातो झोपायला आणि होप की तुम्हाला आजचा आपला पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच गाईज फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा तुमच्या भावाच्या हर एक व्हिडिओला. चलो जय महाकाल.